ज्येष्ठ परिसरामध्ये जे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळ दिलेला होता, काही महत्वाच्या संस्थांच्या मीटिंग पण लावलेल्या आहेत आणि त्याच्यातून आमचे राहुलजी ठाकरे आणि काही सहकारी आज पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार होते आणि काही जनसंपर्क कार्यालयाचे पण उद्घाटन होती. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही सातत्याने आणि कुठं आरोप करतो असा भाग नाही की वस्तुस्थिती आहे. आज देखील मंत्रिमंडळ म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन जवळपास 35 दिवसापेक्षा जास्त काळ उलटलेला आहे आणि आम्ही सातत्याने मागणी करतो की मुख्यमंत्री महोदय तुम्ही मंत्रिमंडळाचा तुमचा विस्तार करा, हा तुमचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या नेमणुका लवकर करा. कारण काही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत, काही ठिकाणी अतिवृष्टीचे प्रश्न निर्माण होत आहेत, काही ठिकाणी शेतकरी अडचणीत येतोय, त्याला त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका समजून येत नाही, त्यांना कुणी सांगत नाही आणि प्रशासनावर देखील या गोष्टीचा परिणाम होतो. शेवटी कुठलीही संस्था असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, त्या बाबतीमध्ये प्रशासन चालवताना पूर्णपणे फुलफ्लेज मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याशिवाय त्याला एक प्रकारचा दबदबा म्हणा किंवा प्रशासनावर एक अंकुश म्हणा हा निर्माण होत नाही. कारण आपल्याकडे इतकी अनेक डिपार्टमेंट आहेत आणि त्या डिपार्टमेंटमध्ये सचिव लोक सगळीकडे नेमलेले आहेत पहिलेच, पण तिथं मंत्री नसतील तर त्या डिपार्टमेंटच्या संदर्भातले पुढचे जे काही निर्णय असतात ते निर्णय होऊ शकत नाही आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतो. आत्ताच मी बोलत असताना त्या गोष्टीचा उल्लेख केला. आता ऑगस्ट महिना चालू आहे, मध्ये 2 वर्ष कोरोनाची गेली आणि त्यामध्ये शाळेचे प्रवेश, कॉलेजचे विशेषतः हे चालू आहेत. काही वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. अजूनही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कित्येक ठिकाणी मला स्वतःला विरोधी पक्ष नेता म्हणून 11वीला नवीन तुकडीला आम्हाला मान्यता द्या अशा प्रकारची मागणी येते. याचा अर्थ आमच्या मुलांना मुलींना 11वी सायन्सला जायचं, परंतु तिथं सायन्स 11वीच्या सगळ्या तुकड्या भरलेल्या आहेत ग्रँटेबल, त्याच्यावर नॉन ग्रँटेबल तुकड्या देखील देण्याच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेतले जात नाही. अशा प्रकारच्या अनेक बाबी, अनेक उदाहरणं मला या निमित्तानं देता येतील आणि म्हणून त्याला कुठेतरी थांबवण्यात यावं हे आम्हाला सांगायचंय. म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांना भेटतोय, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटून सांगतोय की बाबा तुम्ही मंत्रिमंडळ करा, लवकर करून अधिवेशन बोलवा आणि मग अधिवेशनामध्ये ज्या काही घटना वेगवेगळ्या भागामध्ये घडतात आणि त्याला आवाज उठवण्याचं काम त्या विधिमंडळाच्या माध्यमातून करायचं असतं. ते सर्व सत्ताधारी आणि विरोधी सर्व पक्षाच्या आमदारांना तिथं करता येईल ही माझी अतिशय आग्रही मागणी आहे. आता मुख्यमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू लवकर करू सांगायचं बंद करा आणि जाहीर करून मंत्रिमंडळाचा विस्तार करा आणि एक शासनाला गती देण्या, सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न हा करा आणि हा करत असताना मेहरबानी करून कायद्याचं नियमाचं कुठंही उल्लंघन होऊन देऊ नका. पुणेकरांनो, मी आज मला काहींनी सांगितलं की दादा मध्ये 1 दिवसाच्या करता मुख्यमंत्री आले आणि एका दवाखान्यात भेटायला गेले, ते रात्री 12:30 का 1ची वेळ होती आणि तिथं घोषणा चालू होत्या. तिथं काही बाकीचे पेशंट नव्हते. तिथं दवाखान्याच्या एरियामध्ये अशा प्रकारच्या घोषणा द्यायच्या असतात, तिथं शांतता ठेवायची असते. ह्याचंही तारतम्य ते ठेवत नाहीत कार्यकर्ते उत्साहाच्या भरात आणि मुख्यमंत्री पण सांगत नाही. मुख्यमंत्री बंद करायचा असतो त्याचंही तारतम्य ते ठेवत नाही. खरं तर एकनाथराव खरे पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिस्तीनं वागायचे, 10च्या पुढे कधी लाऊडस्पीकरवर बोलत नव्हते, परंतु आता मात्र वेगळंच आपल्याला पाहायला मिळतंय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण याचा परिणाम अधिकारी अडचणीत येतात. सरकारमधले ज्यांच्यावर
10च्या पुढे माईक बंद झाला पाहिजे हे पाहण्याची वेळ असती, त्या पोलीस पण अडचणीमध्ये येतात. आणि मग लोकांनाही कळतं की कायदे नियम करणारे राज्यकर्तेच जर नियम कायदे तोडत असतील तर आम्हाला यांना सांगण्याचा काय अधिकार आहे, असाही बोलणारा एक वर्ग असतो. त्या दृष्टिकोनातनं महत्वाच्या पदावर बसल्यानंतर त्याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवायचं असतं. ती परंपरा महाराष्ट्राची, ती परंपरा चालू ठेवावी, त्याला कुठं खंड पडून देऊ नये अशी माझी अपेक्षा. सचिवांना अधिकार दिलेत पूर्ण आजपासून त्यांनी सगळं जबाबदारी सांभाळायची, म्हणजे मंत्र्यांची सही न करता सचिवांनी सही करायची. आजपासून सचिवांना अधिकार. मग तसं करायचं तर मग असं करा ना, चीफ सेक्रेटरीला सगळे अधिकार देऊन मुख्यमंत्र्यांनी पण ते काय मग सगळं अपवादच आहे. राष्ट्रपती म्हणजे प्रशासन जर ह्या पद्धतीनं चालणार असेल तर अवघड आहे. मला त्याच्याबद्दलची माहिती नाही, कारण आज शनिवारी सुट्टी आहे, उद्या रविवार आहे. परंतु तसा काही अध्यादेश निघालेला असेल तर मी माहिती घेईन. म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांच्या मधल्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करायचा नाही आणि अधिकाऱ्यांना ते जर अधिकार द्यायचे असतील तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती इतर कुणावरही आलेली नव्हती. ही जर खरोखरीच घडलेलं असेल तर महाराष्ट्राचंही दुर्दैव आहे. आणि एकनाथराव शिंदे साहेब, तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून या झालेल्या निर्णयाचं बद्दलचं उत्तर द्या. महाराष्ट्राला ते कळलं पाहिजे. सातत्याने दिल्ली दौरा सुरू आहे त्यांचा. 2 दिवस पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर. दिल्ली वारी केल्याशिवाय, दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय त्यांना मंत्रिमंडळ करता येत नाही. हे साधं सरळ गणित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याच करता आम्ही सारखं म्हणतोय की, आणि तुम्ही दाखवताय टीव्हीला, मागणी येते परंतु मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही. आता कदाचित या सगळ्या गोष्टीमुळे तिथं ते सांगतील. आज मला वाटतं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, म्हणजे राष्ट्रपती मध्ये माझ्या कानावर आलं होतं. राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर मग महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा निर्णय होईल आणि मग तिथून सिग्नल मिळाला की मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. पण त्याच्यात दुसरं असंही ऐकायला मिळतंय, न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टाची मॅटर आहे आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी काही मत व्यक्त केलं ऐकून घेत असताना, त्याच्यातून पण काही जण म्हणतात की त्याचा निकाल लागावा आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी घडाव्यात, असंही ऐकायला मिळत होतं. अर्थात आता त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिलेल्या असल्यामुळे माझं स्वतःचं मत आहे की त्यांनी जर या लिस्ट दिली गव्हर्नर साहेबांच्याकडे की ह्या लोकांना मला मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि राज्यमंत्री करायचं, तर राज्यपाल महोदय त्यांना शपथ त्या ठिकाणी देऊ शकतात. आता कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तुम्ही आता उल्लेख केला, भंडाऱ्यामध्ये एका महिलेवरती बलात्कार करून तिला जंगलामध्ये सोडण्याची दुर्दैवी बाब घडलेली आहे आणि वेळी तिला मदत मिळाली नाही किंवा तिच्याकडे लक्ष. भंडाऱ्यामध्ये ही बाब महिलेच्या बाबतीमध्ये घडली, हे जसं घडलंय त्याच्या तशाच पद्धतीनं अतिशय एक दुर्दैवी बाब एक लहान मुलीच्या बाबतीमध्ये घडली. ती मावळामध्ये घडली, ती लोणावळ्याच्या ती लोणावळ्याच्या जवळ घडली. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी घेतली. मी आज तिथं भेट देणार आहे. रुपाली चाकणकरांनी तिथं भेट दिली आणि मी माहिती ज्या सुनील शेळके आमच्या तिथले आमदार आहेत, त्या मुलीला शेजारीच राहत असणाऱ्या 24 वर्षाच्या मुलांनी काहीतरी चॉकलेट देतो म्हणून बोलवलं आणि त्याची आई पण थोडी बाहेर गेलेली होती त्या मुलाची 24 वर्षाचा, आणि त्या मुलांनी अतिशय वाईट पद्धतीनं तिच्यावर बलात्कार केला आणि त्या नराधामानी बलात्कार केला ते केला आणि नंतर त्या दुर्दैवी बालिकेचं गळा कापला आणि त्या ठिकाणी त्याला मारून टाकली. आणि हे सगळं करून तो शहाणा आणि त्याला त्याच्या आईलाही कळलं की आपल्या कार्ट्याने काहीतरी नालायकपणा केलाय आणि खुशाल
ज्या मुलगी ज्या घरातली गेलेली होती ते तिथं सगळे चर्चा करत होते, त्यांच्या चर्चेत ही मायलेक येऊन बसायची. म्हणजे आणि मग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी थोडीशी यंत्रणा टाईट केली आणि त्याच्यातून मग कळलं की बाबा त्यांनी मागच्या वेळेस कुणावर तरी अशा पद्धतीनं केलेलं होतं अशा एका कुटुंबाने सांगितलं. आणि मग ते सांगितल्यानंतर त्याला उचलल्यानंतर मग त्याने कबूल केलं आणि मग नंतर सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण काय त्या निष्पाप आपल्या मुलीचा काही कारण नसताना तिला या जगातनं जावं लागलं. ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी घडतायत त्याकरता फुलफ्लेज मंत्रिमंडळ असलं पाहिजे. हे बघायचं कोणी, हे पोलिसांचं काम आहे. परंतु पोलिसांच्यावर देखील मंत्री राज्यमंत्री आपल्याकडे पद्धत आहे की गृहमंत्री कॅबिनेट असतात आणि त्यांच्या खाली 2 राज्यमंत्री असतात. एक शहरी भागाकरता गृहराज्यमंत्री असतो आणि एक ग्रामीण भागातले रुरलच्या करता एक गृहराज्यमंत्री असतात. हेच आमचं म्हणणं आहे की एक तर आमचे शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांचं पीक धोक्यात आलं सोयाबीन आणि कापसाचं, त्यांच्याकडे कुणी बघायला वाली नाही. आणि अशा प्रकारच्या निष्पाप मुलींना संपवण्याचं काम काही नराधम करतायत. त्यांचं एवढं धाडस वाढलेलं आहे हे पण त्या ठिकाणी कळायला मार्ग नाही. आता भंडाऱ्यामध्ये गोरेगाव पोलीस स्टेशनला तुम्ही आता जो मला प्रश्न विचारलाय त्याचा गुन्हा नोंदवलेला आहे आणि भंडारा पीडितेला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. 2 काहीतरी आरोपीला अटक झाली असं समजते आणि एकाचा तपास चालू आहे. हे जे काही घडत आहे हे अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत. पुढे राज्यकर्ते असले तर कुणाच्याच काळामध्ये हे घडू नये, परंतु ते घडू नये याच्याकरता जो एक दरारा असला पाहिजे, एक दबदबा पोलीस खात्याचा असला पाहिजे. प्रशासनावर देखील मंत्रिमंडळाचं जे कमांड असली पाहिजे तीच सध्या नसल्यामुळं या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टीला महाराष्ट्रातल्या निष्पाप लोकांना सामोरं जावं लागतंय. आणि त्याच्यात अतिशय कोवळे अशा मुलींना स्वतःचे जीव गमवावे लागतायत, इतरांना स्वतःचे जीव गमवावे लागतायत. याकरता यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. याचंही उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. उदय सामंतांच्या गाडीवरती हल्ला झाला, शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल केले असं बोललं जातं. मात्र उदय सामंत म्हणतात की ते शिवसैनिक होते. मग कोण होते आता पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात आहे, सरकार त्यांचे तपासा, ते कोण होते ते शोधा. त्याच्या संदर्भात सीसीटीव्ही मध्ये काही आलेलं असेल किंवा कोणाच्या कॅमेऱ्यात आलेलं असेल, जो कोणी अशा पद्धतीनं कायदा हातामध्ये घेण्याचं काम करतो तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असू द्या, सत्ताधारी असू द्या, विरोधी असू द्या, अशांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कायदा हातात घेण्याचं काम कुणी करता कामा नये. कुणी काही निर्णय घेतील त्याच्याबद्दल वैचारिक काही तुमचे मतभेद असतील तर तुम्ही लोकांना त्याच्या संदर्भात जागृत करू शकता. पण असे गाड्या फोडायच्या, काचा फोडायच्या अशा पद्धतीनं हल्ले करून हा भ्याड प्रकार आहे. हे महाराष्ट्रात कधीच सहन करता कामा नये. आणि त्यात म्हणले की ते राष्ट्रवादीचे कोण म्हणलं, माझं स्पष्ट मत आहे ते राष्ट्रवादीचे असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. अजून काय सांगू. खोटे गुन्हे दाखल झाले पण हा दादांचा खोटा आरोप आहे. आम्हाला काय आमची कामं पडलीच नाही का? उगीच काय कुणी उचलतंय. अलीकडे काय हौसे नवसे गवसे कुणी बोलायला लागले, काही बडबडतात. त्या बडबडण्याला काही हे नाहीये, अर्थ नाहीये. हे अतिशय चुकीच्या पद्धतीची वक्तव्य या लोकांची आहेत. आरोपी सुनील घोडेकर तो अटक होता 2 महिने, निलंबित केलं, त्याला आणि उर्वरित महाराष्ट्र मंडळाचं सदस्य सचिव केलं. या संदर्भामध्ये आमचं तेच मत आहे की तुम्ही अधिवेशन बोलवा, सरकारने अधिवेशन बोलवावं. म्हणजे त्या अधिवेशनामध्ये आम्हाला ही सगळी भूमिका विरोधी पक्ष या नात्याने तिथं मांडता येईल की ज्या प्रकारच्या गोष्टी घडतायत हे महाराष्ट्राला भूषणावर नाहीये. हे जनतेलाही कळू द्या आणि जनतेने पण पाहावं
तुम्ही कोणाला निवडून देताय, कोण निवडून दिलेले तुम्ही फुटतायत, काय करतायत, कशा पद्धतीनं कारभार चाललाय, हे कधी लोकशाहीला अक्षरशः अडचणीमध्ये आणणाऱ्या बाबी आहेत. त्याकरता खरं तर काही नियम केलेले आहेत, परंतु ते नियम पण पायदळी तुडवण्याचं काम हे चाललेलं आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. दादा, या सगळ्या प्रकरणांमध्ये सुद्धा आता ईडीनी सगळे डॉक्युमेंट्स मागवले. शिक्षक भरती असेल, ईडी असेल, आरोग्य भरती असेल, या सगळ्यामध्ये चौकशी करणारी यंत्रणा त्यांना जो अधिकार दिलेला आहे, एनआयए असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, सीआयडी असेल, एसीबी असेल, ज्या कुठल्या केंद्राच्या राज्याच्या यंत्रणा आहे त्याच्यामध्ये जर काही त्यांना माहिती मिळाली, कागदपत्र मिळाली, पुरावे मिळाले तर त्याच्यामधनं ते त्यांची कारवाई करू शकतात. त्या संदर्भात त्यांना जर माहिती मिळालेली असतील तर ज्यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलं, ज्यांनी चांगल्या विद्यार्थ्यांना, ते मेरिटचे विद्यार्थी अभ्यास करतात, कष्ट घेतात, एवढं ते सगळं त्यांचे श्रम वाया जातात आणि हे कुणीतरी सोमेगोमे येतात आणि हे असले जे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणारे प्रशासनातले जे काही लोक आहेत, हे घारीतले शुक्राचार्य, हे त्याला खूप समस्या निर्माण करतात. या लोकांना शासन झालंच पाहिजे असं माझं मत. दादा, राज्यात शिक्षक भरती राज्यपाल असं म्हणाले की मोदींमुळे भारताला जगामध्ये मान मिळतोय आणि दुसरीकडे भास्कर जाधवांनी पण राज्यपालांवरती टीका केली आहे. राज्यपाल कोरगडी मी आपल्याला सांगू का, महामहिम राज्यपाल आणि राष्ट्रपती महोदय या संदर्भामध्ये मी बोलणार नाही, कारण त्या फार मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती आहेत. त्याबद्दल काही जर झालं तर मी माझं मत वेळोवेळी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आता तुम्ही हे असले प्रश्न मला विचारायचं बंद करा की अमका असं म्हणला म्हणून तुमचं काय म्हणणं आहे आणि तमका तसं म्हणणं म्हणून तुमचं काय म्हणणं आहे. मला फक्त माझं म्हणणं मला विचारा, मी माझं म्हणणं तुम्हाला सांगायला तयार आहे. त्याबद्दल तुम्हाला दादा, राज्यात शिक्षक भरती नाहीये, शिक्षकांची भरती मी त्याच्यातल्या एका अधिकाऱ्याला विचारलं, कारण मंत्री नसल्यामुळे शेवटी काय करणार तर अधिकाऱ्याला विचारणार आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा आता ही कारवाई केलेली असल्यामुळे लवकरच आम्ही शिक्षक भरतीच्या बद्दलचं प्रोसिजर सुरू करतो. ओके, थँक्यू, धन्यवाद.